आता मित्रांनो, टायटलमध्ये जर एअरबॅग्स असतील तर असं म्हणलेलं आहे, पण मी म्हणेन तुमच्या गाडीमध्ये एअरबॅग्स ह्या असायलाच हव्यात. सरकारनेही आज तसं कंपल्सरी केलेलं आहे सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सला ऍटलिस्ट फ्रंट टू एअरबॅग्स देणं. कारण एअरबॅग्स ह्या आपला ऍक्सिडेंटमध्ये जीव वाचवण्यामध्ये खूप मोठं योगदान देत असतात, खूप मदत करत असतात. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की जर तुम्ही काही काळज्या एअरबॅगच्या संदर्भात घेतल्या नाहीत तर ह्या जीव वाचवणाऱ्या ज्या एअरबॅग्स आहेत त्याच तुमचा जीव कदाचित घेऊ शकतात. आणि म्हणूनच हा खूपच महत्वाचा टॉपिक मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. 1 मिनिट सुद्धा व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका, फॉरवर्ड करू नका, अख्खाच्या अख्खा व्हिडिओ बघा. कारण ह्याच्यातली प्रत्येक टिप अतिशय महत्वाची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. तर मंडळी, सर्वप्रथम आपण ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर ह्या लोकांसाठी बनवलेल्या एअरबॅग्स गाडीमध्ये कुठे असतात हे बघू. सर्वप्रथम मित्रांनो, ड्रायव्हर साइड एअरबॅग जी असते ती या हॉर्न पॅडच्या आतमध्ये नॉर्मली असते. प्रत्येक गाडीचं स्टिअरिंग किंवा हॉर्नचं डिझाईन वेगळं असू शकतं, पण एअरबॅगची पोझिशन मात्र प्रत्येक गाडीची या हॉर्न पॅडच्या आतमध्येच असते. तिथे तुम्हाला SRS एअरबॅग असं लिहिलेलं सापडेल, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ड्रायव्हर साइड एअरबॅग आपण बघितली. आता पॅसेंजरची एअरबॅग कुठे असते ते बघू. तुम्हाला इथे SRS एअरबॅग लिहिलेलं दिसेल मित्रांनो. तर हा जो एरिया आहे ह्या एरियातनं म्हणजे ह्याच्या वरनं किंवा ह्याच्या खालनं कुठून तरी एअरबॅग डिप्लॉय होणार आहे. प्रत्येक गाडी मध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणून एअरबॅग्स डिप्लॉय होतात, पण नॉर्मली हा जो एरिया जिकडे हे लिहिलेलं असतं त्याच्या आयदर थोडंसं वरनं किंवा त्याच्या आयदर थोडंसं खालनं. आता ही मारुतीची ग्रँड विटार आहे, इथे याला गॅप ठेवलेली आहे, मे बी इथून डिप्लॉय होत असेल ती. मंडळी, आता आपण बघितलं की फ्रंट टू एअरबॅग्सची पोझिशन काय असते, त्या कुठे असतात गाडीमध्ये. पण ह्या उघडतात कशा हे सुदैवाने आपल्यापैकी कोणालाच अजून माहिती नसेल किंवा तो एक्सपिरियन्स कोणी घेतलेला नसेल. देवाच्या कृपेने मीही तो कधी आजपर्यंत घेतलेला नाहीये. पण ह्या नक्की कशा उघडतात हे आता आपण बघू. मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की किती व्हायलंटली आणि किती पटकन त्या एअरबॅग्स डिप्लॉय झाल्या. हे अगदी काही मिलीसेकंदांमध्ये, म्हणजे साधारण 20 ते 25 मिलीसेकंड्समध्ये, म्हणजे आपल्या डोळ्याला उघडझाप करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा किंचित थोडासा जास्त वेळ, एवढ्या वेळामध्ये ह्या एअरबॅग्स डिप्लॉय होतात. आणि त्या तशा व्हाव्याच लागतात, कारण जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो, मेजर क्रॅश होतो, तेव्हा गोष्टी खूप पटापटा घडत असतात. आणि जर त्या तेवढ्या वेळेत डिप्लॉय नाही झाला तर त्याचा काही उपयोगच होणार नाही. आणि हे अचीव करण्यासाठी मित्रांनो खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम त्याच्या मागे असतं. त्याच्यामागे ऍक्च्युली बॉम्ब बनवण्यासाठी जे केमिकल्स वापरलेले असतात किंवा एक्सप्लोजिव्ह वापरलेले असतात त्याचा वापर ह्याच्यामध्ये होतो. आणि जेव्हा ती एअरबॅग ट्रिगर होते तेव्हा ते छोटंसं एक स्फोट तयार होतो किंवा एक्सप्लोजन होतं. आणि त्या एक्सप्लोजनमध्ये तयार झालेला जो गॅस आहे, जी हवा आहे, जी हीट आहे, ती त्या एअरबॅगमध्ये भरते आणि काही मिलीसेकंदात ती एअरबॅग एकदम फुटते. आणि काही त्याच्यानंतर उरलेल्या काही सेकंदांमध्ये ती परत म्हणजे फुटून सुद्धा जाते. आणि ही जी प्रोसेस आहे ती अतिशय व्हायलंट असल्यामुळे आता ज्या पुढच्या मी काळज्या त्याच्या बाबतीत सांगणार आहे, सगळ्याच एअरबॅगच्या बाबतीत, त्या आपल्याला घेणं अत्यावश्यक आहे. नाहीतर ह्याच एअरबॅग ज्या आपल्याला जीव वाचवायला बनवलेल्या आहेत त्या आपल्याला धोकादायक ठरू शकतात. सर्वप्रथम ड्रायव्हरनी काय काळजी घ्यायची, तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कायम आपला जो सीट बेल्ट आहे तो ड्रायव्हरनी कायम लावलेला असला पाहिजे. कारण ऍक्सिडेंटच्या वेळेला एकदम सडनली गाडी खूप वेगाने थांबत असते आणि गाडीत बसलेली सगळी माणसं ही प्रचंड वेगाने पुढे फेकली जातात. आणि ड्रायव्हरच्या एअरबॅग जी असते ती स्टिअरिंगच्या आतमध्ये असते, जे त्याच्या छातीच्या खूप जवळ असतं. ओके, सो ऍक्सिडेंट केसमध्ये जर त्यांनी सीट बेल्ट वापरलेला नसेल, सीट बेल्ट लावलेला नसेल, तर ती एअरबॅग तर फुटणार आहे आणि तो त्या एअरबॅगच्या आतमध्ये घुसणार आहे. ह्यानी मी मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे काही डेंजरस केमिकल्स वापरून, काही एक्सप्लोजिव्ह वापरून ही एअरबॅग फुगवलेली असते. आणि डायरेक्ट त्याच्या जर संपर्कात आला माणूस आणि एवढ्या जोरात जर संपर्कात तो ड्रायव्हर आला तर तो त्या एअरबॅगमुळेच गुदमरून मरू शकतो. दुसरी गोष्ट, त्याचा तो झटका जो एकदम बसतो एअरबॅग बाहेर येताना, त्या झटक्यामुळे मित्रांनो आपला जॉ बोन किंवा आपल्या डोक्याला, मानेला
गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वप्रथम काळजी जी ड्रायव्हरने घ्यायची ती म्हणजे ऑलवेज वेअर सीट बेल्ट. अगदी 20च्या स्पीडला जरी तुम्ही गाडी चालवत असाल तरी ड्रायव्हरने कायम सीट बेल्ट हा लावलाच पाहिजे. दुसरी महत्वाची काळजी जी ड्रायव्हरने घ्यायची आहे ती म्हणजे जो एअरबॅग लिहिलेला एरिया आहे, म्हणजे नॉर्मली जिथे गाडीचं हॉर्न पॅड असतं त्याच्या आतमध्ये ती एअरबॅग बसवलेली असते, आपण आत्ताच बघितलं. पण त्या एरियावरती शक्यतो आपल्याला आपल्या हाताची बोटं रेस्ट करायची नाहीयेत, म्हणजे सवय म्हणून रेस्ट करायची नाहीयेत. म्हणजे तुम्हाला जर तशी सवयच असेल की इथेच हात ठेवून गाडी चालवायची, हॉर्नवरतीच हात ठेवून गाडी चालवायची, तर आपल्याला तसं करायचं नाहीये. ती सवय तुम्ही काढून टाका. स्टिअरिंग वापरण्याची योग्य पद्धत काय आहे याच्यावरती आपण एक मागे व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये मी सगळं व्यवस्थित सविस्तर सांगितलेलं आहे की स्टिअरिंगवरती हात काय पोझिशनला पाहिजे, स्टिअरिंग कुठे पकडायचंय, त्यामागे ही सगळी सेफ्टी सुद्धा महत्वाची असते. त्यामुळे हॉर्न पॅडवरती शक्यतो आपल्याला हात ठेवून गाडी चालवायची सवय काढून टाकायची. आपले हात हे हॉर्नच्या बाजूला असले पाहिजेत, त्याच्या ऑब्स्ट्रक्ट नाही आलं पाहिजे. कारण त्या कंडिशनमध्ये जर एकदम एअरबॅग उघडली तर आपल्या हाताची बोटं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते, कारण ती पूर्ण मागच्या बाजूला मुडपली जातात त्या फोर्समुळे. त्यामुळे आपल्याला आपल्या हॉर्न पॅडवरती हात ठेवून गाडी चालवायची नाही. तिसरी गोष्ट म्हणजे साहजिकच हॉर्न पॅडवरती म्हणजे जिथे एअरबॅग ज्याच्या आतमध्ये बसवलेली आहे त्याला ऑब्स्ट्रक्ट होईल किंवा त्याच्या वरती येईल अशी कुठलीही ऍक्सेसरी आपण स्टिअरिंग व्हीलला लावायची नाहीये. मी बऱ्याच गाड्यांमध्ये आजकाल बघतो की स्टिअरिंग हे वळवण्यासाठी काहीतरी असं एक नॉब बसवतात लोक. तो बऱ्याचदा कडेलाच बसवलेला असतो, पण तो नॉब कुठे एअरबॅगच्या डिप्लॉयमेंटमध्ये ऑब्स्ट्रक्ट करत नाही ना ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण त्या नॉबला जर ती धडकून एअरबॅग फुटली तर ती त्याचं काम व्यवस्थित करू शकणार नाही. दुसरं म्हणजे तो नॉब एअरबॅग उघडत असताना जर तो नॉब सुटून आला तर तो डायरेक्टली ड्रायव्हरच्या डोक्याला डोळ्याला लागू शकतो. त्यामुळे शक्यतो अशा ऍक्सेसरीज आपल्याला कुठल्याही लावायच्या नाहीयेत की ज्या एअरबॅगच्या डिप्लॉयमेंटच्या मध्ये येतील. मित्रांनो, आता ड्रायव्हरचं तर बघितलं, पण फ्रंट पॅसेंजरनी मगाशी आपण फ्रंट पॅसेंजर एअरबॅगची पोझिशन बघितली कुठे असते. तर फ्रंट पॅसेंजरनी म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या माणसांनी काय काळजी घ्यायची ते आपण आता बघू. त्यांनी सुद्धा अर्थातच सीट बेल्ट घालणं अतिशय अनिवार्य आहे, अतिशय मस्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिथे तो एअरबॅग लिहिलेला एरिया आहे, जिकडून ती एअरबॅग बाहेर येणार आहे त्या एरियावरती हात ठेवून बसणं किंवा डोकं ठेवून त्या एरियावरती झोपणं, किंवा काही लोकांना अशी सवय असते की सीट पूर्ण रिक्लाइन करायची आणि पाय त्या एरियावरती ठेवून झोपायचं. तर ह्या गोष्टी आपल्याला अजिबात को ड्रायव्हरनी करायच्या नाहीयेत. ड्रायव्हरच्या बाजूच्या माणसांनी ह्या गोष्टी कधीच करायच्या नाहीत मित्रांनो. कारण एअरबॅग जेव्हा डिप्लॉय होते तेव्हा जर तुमच्या शरीराचा कुठलाही भाग जर त्या एरियामध्ये असेल तर तुम्हाला प्रचंड गंभीर दुखापत होऊ शकते, परमनंट डिसॅबिलिटी येऊ शकते किंवा तुमचा मृत्यूही होऊ शकतो मित्रांनो. पुढची गोष्ट जी को ड्रायव्हरने लक्षात ठेवायची ती म्हणजे लहान मुलांना बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे की लहान मुलं बाजूला बसलेले असतात कोणाच्या तरी मांडीवरती. आता तुम्हीच इमॅजिन करा, मगाशी तुम्ही बघितलं एअरबॅग कशी बाहेर आली, तर तुम्हीच इमॅजिन करा की जर एखादं लहान मूल तुमच्या मांडीवरती बसलेलं असेल आणि त्या केसमध्ये जर एअरबॅग डिप्लॉय झाली तर काय होईल. मी जास्त ते डिटेलमध्ये सांगत नाही कारण हे खूप त्रासदायक आहे. गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अर्थातच एअरबॅगचा डिप्लॉयमेंटच्या वेळेला कुठलं ऑब्स्ट्रक्शन आपल्याला ठेवायचं नाही तिथे. म्हणजे बरीच लोक मी बघितलेलं आहे की त्या एरियामध्ये टिश्यू बॉक्सेस लावतात किंवा एखादी देवाची मूर्ती लावतात, किंवा मित्रांनो रिव्हर्स कॅमेरा तिकडे असतो, स्क्रीन असतो, एखादा काहीतरी इतर ऍक्सेसरी तिथे लावलेली असते. तर अशा कुठल्याही ऍक्सेसरीज आपल्याला तिथे ठेवायच्या नाहीयेत. कारण एअरबॅग जर डिप्लॉय झाली आणि ते ऍक्सेसरी जर तिकडे असेल तर अतिशय मोठ्या वेगाने ती ऍक्सेसरी उडेल आणि त्या ऍक्सेसरीनीच पहिला मृत्यू होण्याची आपली शक्यता आहे, कारण इतकी व्हायलंटली ती एअरबॅग बाहेर येते. शेवटची गोष्ट को ड्रायव्हरच्या संदर्भातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला जर तुम्ही चाइल्ड सीट वापरत असाल, आज भारतात दुर्दैवाने चाइल्ड सीट वापरणाऱ्यांचं प्रमाण अगदी 1% सुद्धा कदाचित नसेल, पण जर तुम्ही चाइल्ड सीट वापरत असाल, तुमच्या मुलाला जर चाइल्ड सीटमध्ये बसवत असाल बाळाला, तर बाळाचं तोंड जे आहे ते कायम गाडीच्या फ्रंट काचेच्या बाजूला पाहिजे, कधीही सीटच्या बाजूला नसलं पाहिजे. हे कायम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एअरबॅगकडे तोंड त्याचं असलं पाहिजे, एअरबॅगकडे पाठ त्याची कधीच नसली पाहिजे. कारण त्या कंडिशनमध्ये जर एअरबॅग डिप्लॉय झाली तर काय होतं हे तुम्ही आता बघा. तर मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा टॉपिक होता. अनेक लोकांचा ह्या माहितीने जीव वाचू शकतो, त्यांना गंभीर दुखापत होण्यापासून वाचू शकतात ते.
तर जास्तीत जास्त मित्रांनो जितका जमेल तितका हा व्हॉट्सअपवरती शेअर करा. ह्याचे मी अनेक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे पुढे, तेही शेअर करा. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमचे विचार, तुमचा अभिप्राय नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. ह्याला एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.